सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 69 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे, जो कालच्या चिंतनामधील जो विषय आहे तोच पुढे सांगत आहे की ज्यांचे इंद्रिय आणि मन वश नाहीत, जे भोगात आसक्त आहेत, ते सर्व परमतत्वाच्या दृष्टिकोनातून झोपलेले आहेत। परमात्मा काय आहे, तत्वज्ञान काय आहे, आम्हाला दुःख का होत आहे, संताप दाह का होत आहे, आम्ही जे काही करत आहोत त्याचा परिणाम काय होईल याकडे मुळीच न पाहणे ही त्यांच्यासाठी काय आहे, रात्र आहे। आणि ज्या ठिकाणी हे जे काही आहे ते झोपलेले आहे त्या ठिकाणी ज्ञानी पुरुष जागी आहे, आणि ज्या ठिकाणी ज्ञानी पुरुष जागा आहे त्या ठिकाणी हे झोपलेले आहे। अशा पद्धतीचं चिंतन या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। तर जे काही सांसारिक भोगामध्ये आसक्त आहे, ज्यांची इंद्रिय वश नाही, ज्यांचं मन वश नाही, असे जे आसक्त झालेले जे पुरुष आहे ते या गोष्टीचाही कधी विचार करत नाही की आपल्याला दुःख का होत आहे, दुःखाला कारण काय आहे, कशामुळे आपल्याला दुःख प्राप्त होत आहे, या सगळ्या गोष्टीकडे ते याचा विचार करत नाही। उलट याच्यामध्ये आणखीन ते आसक्त होतात, आणि आणखीन जसे जसे त्यामध्ये आसक्त होतात, जसे जसे त्या मोहामध्ये आसक्त होतात, जसे जसे त्यामध्ये ते गुंततात, तसा त्यांचा संताप दाह वाढत जातो, परंतु ते कधीही त्या गोष्टीकडून त्याच्याकडे विचारच करत नाही। अरे जर आपण विचार केला तर मनुष्य जन्म आम्हाला जो मिळालेला आहे त्या मनुष्य जन्मामध्ये विवेक आहे, विवेक शक्ती आहे, परंतु त्याचा आपण विचार करत नाही। पशु असेल तर पशुची गणना ठीक आहे की त्यांना पाप पुण्य माहीत नसतं, त्यांच्याकडे विवेक नसतो, त्यांना ते कधीही असा विचार करत नाहीत की आपण जे करतो आहे ते योग्य की अयोग्य, परंतु माणसाला तसा विचार दिला आहे, विवेक शक्ती दिली आहे, परंतु तरीही त्या ठिकाणी मनुष्य विषयाच्या प्रती, इंद्रियाच्या प्रती आसक्त असतो, आणि इंद्रियाच्या प्रती आसक्त असल्यामुळे त्याच्यामध्येच तो काय होतो, तर तो भोग भोगण्यामध्ये आसक्त असल्यामुळे त्याच्यामुळे आसक्त होऊन तो दुःख सुद्धा भोगतो। म्हणजे त्यांचे जे इंद्रिय आहे, त्याचं जे मन आहे ते त्यांच्या वश नसतं। आणि जो ज्ञानी पुरुष असतो, ज्ञानी पुरुष मात्र या ठिकाणी जागृत असतो। अज्ञानी पुरुष असेल तर तो त्या ठिकाणी झोपलेला असेल, आणि ज्ञानी पुरुष असेल तर जागा असेल। म्हणून माऊलीने याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे, ते चिंतन आपण पाहू। देखे भूतजात निदिले तेथेच जया पाहले, आणि जीव जेत चेले ते निद्रितो जो। सर्व प्राणी आत्मज्ञानाविषयी अज्ञानाने झोपलेले गेले, अज्ञानाने झोपी गेलेले असतात, मात्र त्याविषयी ज्यांच्या हृदयात ज्ञानाचा सूर्य उजाडलेला असतो
आणि सर्व प्राणी मात्र ज्या विषयभोगाच्या कर्मामध्ये जागे असतात त्याविषयी आत्मज्ञानी झोपी गेलेला असतो. बघा, सर्व प्राणी मात्र आत्मज्ञानाविषयी झोपी गेलेले असतात. कोणालाच वाटत नाही की मला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, मी मुक्त व्हावा, मला मुक्ती प्राप्त व्हावी, याच्याविषयी आतुरता असणारे लोक असे कमीच आहे. कमी म्हणजे काय? विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् ददति सिद्ध एततामपि सिद्धानं कश्चिन्मामेति तत्वत. अरे पहिली गोष्ट तर दुर्मिळ तर आहेच, परंतु दुर्मिळ तर आहेच, पण एखादा प्राप्त करणारे हजारो आहे, परंतु हजारोतून एखादा प्राप्त होतो. विरळ आहे असा की ज्याला खरंच असं वाटतं की मला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, मी खऱ्या अर्थाने सुखी व्हावं, मी खऱ्या अर्थाने समाधान मला प्राप्त व्हावं, मला जे सुख मिळावं, अविनाशी सुख मिळावं, अशा पद्धतीने इच्छा करणारा, आत्मज्ञानाची आस धरणारा, आत्मज्ञान प्राप्त करून घेणारा असे पुरुष या जगामध्ये विरळ आहे, कमी आहे. आणि म्हणून असे जे काही पुरुष आहे आत्मज्ञानाच्या ठिकाणी झोपलेले आहे. त्यांना त्याच्याविषयी काही जगामध्ये किती असंख्य लोक आहे, करोडो अब्ज लोक आहे, परमार्थ करणारे सुद्धा अनेक आहे, पण त्यांना आत्मज्ञानाविषयी काही घेणं नसतं. निष्कामता त्यांच्या जीवनामध्ये, सकामता असते. मी एखादं कर्म केलं, एखादी पूजा केली, एखादा यज्ञ केला, तर त्या पूजेपासून, त्या कर्मापासून मला हे प्राप्त व्हावं, अशा पद्धतीची त्याच्या ठिकाणी काय असते, तर कर्माची आसक्ती असते. आणि कर्माच्या आसक्तीप्रमाणे त्याला ते प्राप्त सुद्धा होतं. तो जशी कर्माची आसक्ती धरतो त्या पद्धतीने त्याला प्राप्ती सुद्धा होते, त्याला मिळतं सुद्धा. परंतु सांगायचं तात्पर्य मला हेच की जे काही तो मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे, ते सगळं तर नश्वर आहे, सगळं तर एक दिवस लयाला जाणार आहे, सगळं तर एक दिवस संपणार आहे. मग तरीही सुद्धा तो त्याच्या ठिकाणी काय करतो, आसक्ती धरतो. आसक्ती धरून त्या ठिकाणी आसक्त तो होत असतो. म्हणून ज्या ठिकाणी हे सगळे भूत मात्र झोपलेले आहे, त्या ठिकाणी मात्र जो ज्ञानी पुरुष आहे, आत्मज्ञानी पुरुष आहे, तो जागा आहे, त्याचा विवेक जागा आहे, तो आत्मज्ञानाविषयी जागरूक आहे. त्याला माहिती आहे की या सांसारिक भोगापासून सुख मिळणार नाही, या सांसारिक भोगामध्ये सुख नाही, या संसारापासून आतापर्यंत कोणालाही कधीही सुखाची प्राप्ती झाली नाही, तर सगळ्यांनी दुःखच भोगलं आहे, सगळे दुःखच भोगत आहे. म्हणून तो या सांसारिक भोगामध्ये, या विषयामध्ये, या सांसारिक आसक्तीमध्ये तो गुंतत नाही, तो या इंद्रियाच्या अधीन होत नाही, आणि तो इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवतो, आणि इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवून तो त्या पद्धतीने व्यवहार करतो. म्हणून त्यांच्या हृदयामध्ये जो ज्ञानाचा सूर्य उजडलेला आहे, त्या ज्ञानाच्या सूर्याच्या द्वारे तो काय करतो, तर जी काही सुखाची अनुभूती आहे तो अनुभूती घेत असतो. परंतु या ठिकाणी एवढंच सांगायचं म्हणजे की आत्मज्ञानी जे पुरुष आहे, ज्या ठिकाणी जागरूक आहे, त्या ठिकाणी हे जे काही पुरुष आहे, अज्ञानी पुरुष आहे, त्या ठिकाणी झोपलेले आहे. आणि ज्या ठिकाणी अज्ञानी पुरुष विषय भोगण्यामध्ये तत्पर आहे, त्या ठिकाणी मात्र ज्ञानी पुरुष झोपलेला आहे. कारण अज्ञानी पुरुष विषय मिळावा, विषय भोगायला मिळावे, म्हणून त्यासाठी रात्रंदिवस तडफडत आहे, रात्रंदिवस त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे, रात्रंदिवस हाल अपेष्टा सहन करत आहे. अरे 4 पैसे जमवून मी चांगल्या पद्धतीचं घर घ्यावं, याच्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत आहे. 8 तासाची ड्युटी असेल तर तो 16 तास ड्युटी करतो. अरे 4 पैसे आणखीन जास्त कसे मिळतील याच्यासाठी तो धडपड करत आहे, स्वतःचं आरोग्य धोक्यात घालत आहे. कशासाठी? तर मला ही गोष्ट प्राप्त व्हावी, 2 पैसे शिल्लक मिळावे, 2 पैसे शिल्लक मिळाल्यानंतर मी कार घेईल, आणि कारमध्ये बसल्यानंतर मग मला सुखाची प्राप्ती होईल. म्हणजे या विषयापासून मला सुख मिळेल, त्या विषयापासून मला सुख मिळेल, याच्यापासून सुखाची प्राप्ती होईल, त्याच्यापासून सुखाची प्राप्ती होईल, याच्यासाठी सारखं तो सुखाच्या मागे, विषयाच्या मागे सतत धावत असतो. अरे सांसारिक जीवनामध्येही तुम्ही पाहिलं तर सांसारिक जीवनामध्येही तसंच आहे. अरे नवऱ्याला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर, मुलाला असं वाटतं लग्न झाल्यानंतर आपल्याला बायकोपासून सुखाची प्राप्ती होईल, आणि बायकोला असं वाटतं नवऱ्यापासून सुखाची प्राप्ती होईल. पण लग्न झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येतं ना बायकोपासून सुखाची प्राप्ती आहे, ना नवऱ्यापासून सुखाची प्राप्ती आहे. अरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही रे कोई. सगळे दुखीच आहे का नाही.
म्हणून विषय उपभोगाच्या विषयाच्या ठिकाणी जे जागरूक असतात, विषय भोगण्यामध्ये जे जागरूक असतात, सदैव विषयाच्या मागे लागलेले असतात, विषयापासून सुख कशा पद्धतीने मला मिळेल याच्यासाठी जे तत्पर असतात, त्या ठिकाणी ज्ञानीपुरुष मात्र झोपलेला असतो. आता पुन्हा माऊली सांगतात, तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणी निरवधी मुनीश्वर. अर्जुना, असा जो हे अर्जुना, अशा प्रकारच्या आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते. तो स्थित प्रज्ञ असतो तो मुनीश्वर विश्व चैतन्याशी एकरूप झालेला असतो. असा जो पुरुष आहे, जो पुरुष विषयामध्ये किंवा विषयाच्या भोग घेण्यामध्ये जे अज्ञानी लोक जे जागरूक असतात, मात्र हाच ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी झोपलेला असतो आणि आत्मस्वरूपाविषयी जो सदैव जागरूक असतो आणि विषयी लोक ज्या ठिकाणी झोपलेले असतात, असा आत्मस्वरूपाविषयी असणारा जो जागरूक पुरुष आहे, असा आत्मज्ञानी पुरुष आहे, तो कुठल्याही प्रकारची त्याला उपाधी नसते. अरे उपाधी तुम्हाला भासत असेल, परंतु ते उपाधीच्या वेगळे असतात. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. अरे जैसे जना माझी खेचरू असता जनचिन्ह हे गोचरू, आत्मज्ञानी पुरुषाविषयी म्हटलं आहे. ज्याप्रमाणे जनामध्ये भूत राहून ते भूताचं हे भूत राहून सुद्धा त्याचं आपल्याला प्रचिती येत नाही, त्या पद्धतीने ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूस पण हे भांब लौकिक भागू. अरे ते चालते ज्ञानाचे बिंब आहे, ते आत्मज्ञानी आहे. ते तुमच्या आमच्यासारखा व्यवहार करताना दिसत असले, तुमच्या आमच्यासारखा वागताना दिसत असले, तुमच्या आमच्यासारखे धावताना दिसत असेल, तुमच्या आमच्यासारखे जेवताना दिसत असेल, परंतु आत्मस्वरूपामध्ये ते परिपूर्ण असतात. आणि परिपूर्ण असल्यामुळे त्यांना हे जे काही सांसारिक भोग आहे, ते सांसारिक भोग त्यांना आसक्त करू शकत नाही. या उपाधीमध्ये ते गुंतू शकत नाही. या उपाधीच्या पलीकडे ते असतात. उपाधी त्यांना बंधन प्राप्त करून देऊ शकत नाही. उपाधीच्या ते बाहेर असतात. म्हणून असे जे ज्ञानी पुरुष आहेत, असे जे आत्मज्ञानी पुरुष आहे, असे आत्मज्ञानी पुरुष ते स्थिर प्रज्ञ समजावे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगत आहे, अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत्त्वकामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तमाप्नोति न कामकामी. या ठिकाणी भगवंताने उदाहरण देऊन सांगितलं अर्जुनाला, ज्याप्रमाणे सर्व नद्याचे जल सर्व बाजूने परिपूर्ण असलेल्या समुद्रात येऊन मिळते. जसं सर्व नद्याचं जल कुठे येऊन मिळतं? समुद्रामध्ये. अरे गंगाजी असेल तर गंगाजी, गंगासागर या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते. सगळ्या नद्या असेल, नर्मदा मैया असेल तर नर्मदा मैया सुद्धा समुद्राला जाऊन मिळते. तर जेवढ्या मोठमोठ्या नद्या आहे, लहान नद्या असतील तर त्या मोठ्या नद्याला मिळतात, आणि मोठी नदी असेल तर ती समुद्राला जाऊन मिळते. मग समुद्राला जाऊन मिळते ज्या पद्धतीने, परंतु समुद्र जे काही आहे आपली मर्यादा सोडत नाही, तो स्थिर असतो. त्याप्रमाणे स्थिर बुद्धी पुरुषाच्या ठिकाणी सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात. तोच पुरुष परम शांती प्राप्त करतो व भोगाची इच्छा करणारा मात्र अशांत असतो. फार सुंदर उदाहरण या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला दिलं. सांगितलं की ज्या पद्धतीने अनेक नद्या ह्या समुद्राला जाऊन मिळतात, तरीही सुद्धा समुद्राची पातळी वाढत नाही. खूप पाणी नदीला आलं, खूप नदी समुद्रामध्ये मिळाल्या म्हणून काही समुद्राचं पाणी वाढत नाही. किंवा समुद्रामध्ये नदीने पाणी किंवा नदीने जाण्याचं बंद केलं किंवा पाणी कमी जरी पाठवलं, तरी सुद्धा समुद्राचा जो काही स्तर आहे तो काही कमी होत नाही आणि काही जास्तही होत नाही. भरती आहुतीचा प्रसंग आहे तो तेवढ्यापुरतं पौर्णिमेला वाढणार, अमावस्याला कमी होणार, हे तर होणार आहे. पण समुद्राची जी पातळी आहे एका विशिष्ट लेवलपेक्षा वाढत नाही. कितीही पाणी त्याच्यामध्ये आलं, पावसाळा असला म्हणून तिची पातळी वाढली आणि
उन्हाळा आला म्हणून पातळी कमी झाली असं होत नाही. ज्या पद्धतीने समुद्रावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही, त्या पद्धतीने समुद्रावर जसा परिणाम होऊ शकत नाही, त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा जसं विषय आल्यानंतर सुद्धा त्यांच्या जीवनावर विषयाचा परिणाम होऊ शकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये भोग आल्यानंतर सुद्धा त्या भोगाची आसक्ती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकत नाही किंवा भोग त्यांना दुःख देऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीचं या ठिकाणी उदाहरण सांगितलं आहे. वास्तविक पाहिलं तर हे उदाहरण या ठिकाणी बसत नाही. हे उदाहरण म्हणून सांगितलं, दृष्टांत म्हणून सांगितलं. वास्तविक आत्मज्ञानी पुरुषाची तुलना ही समुद्राशी करता येत नाही, कारण ते जड आहे. जडाची तुलना ही चेतनासोबत करता येत नाही. म्हणून असा जो पुरुष आहे, असा पुरुष याच्या जीवनामध्ये परम शांती प्राप्त होते आणि ती शांती कधीही त्याच्या जीवनामधून भंग पावत नाही. याविषयी माऊली काय सांगतात ते आपण बघू. तर माऊली सांगतात, पार्था अनेकही एके परी, तो जाण येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. पार्था आणखी एका प्रकाराने स्थित प्रज्ञ मनुष्याला ओळखता येईल. ते कसे? ते ऐक. जशी सागरामध्ये अखंड शांतता असते. काय? ज्या पद्धतीने सागरामध्ये अखंड शांतता असते, त्या पद्धतीने स्थित प्रज्ञ पुरुष ओळखावा की ज्यांच्या ठिकाणी परम शांती आहे. काय आहे? मागे सांगितलं आहे, ज्यांच्या ठिकाणी शांतीच नाही, जो अशांत आहे, अशा अशांत पुरुषाला कशा पद्धतीने सुख मिळणार आहे? अशा पुरुषाला सुख मिळू शकत नाही. अशांत पुरुषाला कधीही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु जो ज्ञानी पुरुष आहे तो परम शांत असतो. त्यांच्या जीवनामध्ये परम शांती त्याला प्राप्त झालेली असते आणि ती परम शांतीचा तो अनुभव सुद्धा घेत असतो. त्या परम शांतीचा तो अनुभव सुद्धा घेत असतो. म्हणून त्याच्या जीवनामध्ये कधीही अक्षोभता किंवा अशांतता त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. उलट तो आणि असा जो पुरुष आहे, जो शांत आहे, जो अखंड शांतीमध्ये रममान होतो सागराप्रमाणे, अशा पुरुषाला स्थित प्रज्ञ तू समजावं. पुन्हा सांगता, जरी सरिता ओग समस्त परिपूर्ण होणी मिळत, तरी अधिक नो हे ईशत मर्यादा न सांडी. जरी सर्व नद्याचे योग परिपूर्ण समुद्रात येऊन मिसळत असतात, तरी तो थोडा देखील मोठा होत नाही, आपली मर्यादा सोडत नाही. अरे समुद्रामध्ये किती नद्या येऊन मिळतात? सगळ्याच नद्या, मोठमोठ्या नद्या कुठे जाऊन मिळतात? समुद्रामध्ये जाऊन मिळतात. आणि समुद्रामध्ये अरे आपल्याकडे धरण असतात ना, तलाव असतात, धरण असतात. मग त्या तलावामध्ये, ओढ्यामध्ये काय जातं? पाणी जातं. कधीही पावसाळ्यामध्ये. आणि मग ती धरण तुडुंब भरून जातं. काय जातं? तुडुंब भरून जातं. त्या धरणाची पातळी कमी जास्त होते. पावसाळ्यामध्ये पातळी वाढते आणि उन्हाळ्यामध्ये पातळी कमी होऊन जाते. पावसाळ्यामध्ये धरण फुल भरून जातं आणि उन्हाळ्यामध्ये धरण आटून जातं. म्हणजे पावसाळ्यामध्ये धरणाची पातळी वाढते, उन्हाळ्यामध्ये धरणाची पातळी कमी होते. पण समुद्रामध्ये असं होत नाही की उन्हाळा आला म्हणून झाला समुद्र खाली आणि पावसाळा आला म्हणून भरला समुद्र. असं होतं का? नाही. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, समुद्र हा जेवढा आहे तेवढा स्थिर आहे. त्याच्यामध्ये वाढ होत नाही, त्याच्यामध्ये कमी होत नाही, त्याच्यामध्ये जास्ती होत नाही. तो कितीही पाणी नदीनं त्याच्यामध्ये पाठवलं तरीही त्याच्यामध्ये त्याला फरक पडत नाही. कितीही सरिता, कितीही नद्या त्याच्यामध्ये येऊन मिळाल्या तरीही सुद्धा त्याच्यामध्ये परिणाम होत नाही. तो त्याची मर्यादा सोडत नाही. अरे आपल्याकडे जास्त पाणी पडलं की धरण फुटायची भीती असते, आहे का नाही? मग सांगतात की नाही, सांडव्यातून पाणी सोडून द्या, नाही तर धरण फुटल. काय होईल? धरण फुटल. असं समुद्रात होतं का? नाही, खूप पाणी आलं, आता समुद्र खूप वाढला आहे, आता सगळं जग बुडायला लागलं आहे, समुद्रात खूप पाणी आलं आहे, असं होत नाही. तो जसा कितीही पाणी आलं तर समुद्र ज्या पद्धतीने स्थिर राहतो त्याच्यावर परिणाम होत नाही. त्या पद्धतीने जो स्थित प्रज्ञ पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, त्याच्याही जीवनावर अशा पद्धतीने परिणाम होत नाही. पुन्हा सांगतात, ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता,
परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. अरे ग्रीष्म काळामध्ये उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात, तरी पण अर्जुना तो सागर कमी होत नसतो. उन्हाळ्यामध्ये नद्या आटतात की नाही आटतात, आहे का नाही? अरे गंगा नदी सोडली तर बाकीच्या नद्या आटतात. गंगा नदी ही पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये वाहते. पण बाकीच्या नद्या आटतात तर ते पाणी समुद्रामध्ये जात नाही, पाणी त्यांचं आटतं, म्हणून काही समुद्राची पातळी कमी होत नाही. आपल्याकडं धरणातलं पाणी कमी होऊन जातं उन्हाळ्यामध्ये, बाष्पीभवन होऊन जातं. समुद्रामध्येही बाष्पीभवन होतं, पण तरीही त्या समुद्राचं पाणी कमी होत नाही. त्या पद्धतीने जो ज्ञानी पुरुष आहे, स्थितप्रज्ञ पुरुष आहे, त्याच्या जीवनामध्ये चढ उतार होत नाही, तो सारखा स्थिर असतो, असा स्थितप्रज्ञ तू समजावा. तैसे प्राप्ती रिद्धी सिद्धी, तयाशी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पावता न बांधी अधृती तयाते. अरे त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला, जो ज्ञानी पुरुष आहे, अशा पुरुषाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तर त्याला हर्ष होत नाही, आणि रिद्धी सिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याला विषाद होत नाही, त्यांचं धैर्य कमी होत नाही. अरे जो ज्ञानी पुरुष असतो त्या साधनेच्या द्वारे त्याला काय प्राप्त होते? रिद्धी सिद्धी प्राप्त होते. रिद्धी सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्याला हर्ष होत नाही. चला वा, अरे रिद्धी सिद्धी कशी असते? सिद्धी प्राप्त झाली, अरे हातात घेतला दगड, दिला की झाला लाडू. काय घेतला? दगड घेतला, दिला हातात की झाला लाडू, झाला पेढा, आहे का नाही? आपल्या विदर्भामध्ये होते काही संत असे, हे असे घ्यायचे प्रसादन, दिला हातावर की झाला लाडू, आहे का नाही? अरे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर 1000 लोक जेवायला बसले की वाढले पत्रवळ्या. अरे जे भांडं आहे त्या भांड्यातलं कमी व्हायचं कामच नाही, एवढंच भांडं, आणि कितीही लोक जेवा, कितीही लोक जेवा, कितीही लोक जेवा, त्यातलं कमी व्हायचं काम नाही. कारण रिद्धी सिद्धीची प्राप्ती आहे. ते म्हणतील ते होते, त्यांची वाचा सिद्ध असते. त्याने जर म्हणलं की करा याचा दगड, काय कृष्णाला करा, काय हत्ती करा, तर हत्ती होऊन जाईल कृष्णाचा, त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतर, आहे का? मग असंच जे काही आहे त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर संतांनी रिद्धी सिद्धीच्याद्वारे काही चमत्कार केलेले आपल्याला दिसून येतात, आहे का नाही? अरे गजानन महाराजाच्या जीवनामध्ये काही चमत्कार दिसून येतात, रिद्धी सिद्धी प्राप्त होती, पण त्या रिद्धी सिद्धीच्या असण्याने आणि नसण्याने महाराजांना काही फरक पडत नव्हता. आली काय आणि गेली काय, अरे चमत्कार जे घडतात. अरे माऊलीने भिंत चालवली, जड भिंत. कशी? जड भिंत चालवली. वास्तविक जड भिंत चालू शकते का? त्याच्यात चेतना असते का? अरे चेतन असेल तर चालेल, जड चालू शकत नाही, पण तरीही चालवली. कशाच्या वर्षावर? रिद्धी सिद्धीच्या वर्षावर. पण मग ते रिद्धी सिद्धीचा उपयोग काही स्वतःसाठी ते करत नाही. मग ती आली काय आणि गेली म्हणून काही त्यांना फारसा फरक पडत नाही. ती आली काय आणि गेली काय त्यांना फारसा फरक पडत नाही. लोकांच्या लोकांसाठी ते फक्त, म्हणून त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशो काय वातेवरी, कान लावीजे तरी अंधारी, कोंडेल तो. सूर्याचं घर पाहिलं का? अरे सूर्याच्या घरी जिथं सूर्य राहतो तिथे काय केले? म्हणते ते सूर्याला पाहायला जायचं आहे, आणि आता काय करायचं आहे? दिवा घेऊन जायचं सूर्याला पाहायला. काय? कोणाला पाहायला? सूर्याला पाहायला. कंदील घेऊन जायचं. कोणाला पाहायला चालले? सूर्याला. कंदील. काय घेऊन जायला? कंदील. अरे तिथे का अंधार आहे का? अरे तो 24 तास प्रकाशमय आहे. सूर्य काय आहे? सूर्य कधी मावळत नसतो, सूर्य कधी उगवत नसतो. आपल्याला असं वाटतं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणून आपल्याला वाटतं की पृथ्वी कशाभोवती फिरते? म्हणून आपल्याला असं वाटतं की आता काय झालं? सूर्य मावळला, सूर्य उदयाला. सूर्य सतत जसा आहे तसा प्रकाशमान आहे, आणि अशा सूर्याच्या घरी तुम्ही म्हणले की नाही दिवा घेऊन जायचं. कशाला पाहायला चाललो? म्हणजे सूर्याला पाहायला. मी काय पाहायला चाललो? सूर्य पाहायला चाललो. आणि कशानं? म्हणजे तिथे दिवा घेऊन सूर्याला पाहायचं आहे. सूर्याच्या घरी प्रकाश काय वातेवरी, त्याच्या घरी काय वात लावायचं काम आहे का? दिवा लावायचं काम आहे? त्याच्या घरी का अंधार असणार आहे का? अरे अंधार त्याच्या घरी. कान लावायची अंधारी न कोंडेल तो. आणि जर नाही लावला तर मग त्या ठिकाणी सूर्याच्या घरी अंधार होईल का? असं होईल का? नाही. बोल, दिवाच नाही लावला तर सूर्याच्या घरी आज अंधार झाला, आणि दिवा लावला तर सूर्याच्या घरी प्रकाश झाला. असं कधीही होऊ शकत नाही. देखे रिद्धी सिद्धी तया परी, आली गेली सेन करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. त्या पद्धतीने
स्थित प्रज्ञ पुरुषाच्या घरी रिद्धी-सिद्धी आल्या काय आणि गेल्या काय तरी त्याचं स्मरणसुद्धा त्याला नसतं, कारण तो आतील आनंद स्वस्वरूपामध्ये रंगून गेलेला असतो. त्याला रिद्धी-सिद्धी आली काय आणि गेली काय याचा काही फरक पडत नाही, कारण तो आत्मसुख घेत असतो, आत्मानंद घेत असतो आणि आत्मानंदामध्ये तो स्थिर असतो. आणि आत्मानंदामध्ये स्थिर असल्यामुळे बाह्य आनंदापासून त्याला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून रिद्धी-सिद्धी आली काय आणि गेली काय याच्याविषयी त्याला फारशी आसक्ती राहत नाही. पुन्हा सांगतात माऊली की जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनात पाबळ म्हणे, तो केवी रंजे पालवणे भिल्लाचीने. अरे जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनाला देखील कमी मानतो, तो भिल्लाच्या पालाच्या झोपेत कसे बरे रमून जाईल. अरे ज्या आत्मसुखापुढे इंद्राचं जरी सुख जरी म्हणलं तर इंद्राला भीती असते, अरे की आपलं जे आसन आहे कोणी घेऊन तर जाणार नाही, आपल्या आसनावर कोणी ताबा तर मिळवणार नाही, अरे पुण्य संपल्यानंतर आपल्याला इथून जावं लागणार आहे, भीती असते. इंद्राला सुद्धा सुखाच्या इंद्राला सुद्धा कशाची भीती आहे की आपल्या आसन घेण्याची भीती आहे, आपलं राज्य घेण्याची भीती आहे, आपलं पद जाण्याची भीती आहे. परंतु आत्मज्ञानी पुरुषाला या कशाचीही भीती नाही. आणि जो इंद्राचं जे काही इंद्रभुवन आहे त्याला देखील कमी मानतो, त्या ऐश्वर्याला देखील तो कमी मानतो, ते सुद्धा एक नश्वर त्याला मानतो, तर मग तो अशा पद्धतीने पालाच्या झोपडीला काय त्याला किंमत देणार आहे का? हे रिद्धी सिद्धी त्याच्यासाठी पालाच्या झोपडीसारखी आहे, म्हणून त्याला तो किंमत देणार नाही किंवा त्याला तो मानणारा नाही. पुन्हा माऊली उदाहरण देऊन सांगतात, जो अमृतासी ठी ठेवी काय तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुख अनुभवी न भोगी रिद्धी. अरे जो अमृतासी ठी ठेवी, जो असा पुरुष आहे जो अमृताला नाव ठेवतो, तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पित नाही त्याप्रमाणे तो जो स्वस्वरूपाचा अनुभव घेत असतो तो रिद्धी सिद्धीच्या भोगामागे लागत नाही. अरे जो अमृताला तुच्छ समजतो, ते जे काही तांदूळावरल्या ज्या पाण्याला काय समजणार आहे, त्याला काय किंमत देणार आहे. जो अमृताला तुच्छ समजतो, अमृताचीही किंमत करत नाही, अमृताला जो नाव ठेवतो, तो याच्यावरली तांदूळाची जे पाणी आहे त्या पाण्याला काही किंमत देणार आहे का? नाही. माऊली सांगतात, अरे पार्था नवल हे पाही, जे स्वर्गा सुख लेखनी नाही, तेच रिद्धी सिद्धी काही प्राकृत होती. अरे असा जो पुरुष आहे अर्जुना, आश्चर्य बघ, जे स्वर्ग सुखाची पर्वा नाही, ज्याला स्वर्ग सुखाची सुद्धा पर्वा नाही, ज्याच्यासाठी स्वर्ग सुख सुद्धा ज्याला त्याची तो लालसा धरत नाही, इच्छा धरत नाही, त्या ठिकाणी तो सामान्य रिद्धी सिद्धीला काही किंमत देणार आहे का? ज्याला स्वर्गामध्ये जाण्याचीच इच्छा नाही. अरे आत्मज्ञानी पुरुष स्वर्गाची अपेक्षाच करत नाही की त्याला स्वर्ग प्राप्त व्हावं, कारण स्वर्ग सुद्धा नश्वर आहे. ते जे पुण्याची पावटी सरे, सवीची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. ज्या पद्धतीने स्वर्गातील पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागतं, त्या पद्धतीने असा जो पुरुष आहे की ज्याला स्वर्गाचीच अपेक्षा नाही, स्वर्ग सुखाची अपेक्षा नाही. स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये कल्पतरूचे वृक्ष आहे, स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहे. अरे स्वर्गामध्ये जे जे तुम्ही कामना करसाल ती एका क्षणात पूर्ण होणारी आहे. रंभा उर्वशी सारख्या नाचणे आहे. मग एवढं सगळं असून सुद्धा त्याला त्या स्वर्गाची अपेक्षा नाही, तो या रिद्धी सिद्धीच्या मागे लागेल का? तो या तुच्छ रिद्धी सिद्धीच्या मागे लागू शकणार नाही. अशा पद्धतीने तो जो पुरुष आहे, तो पुरुष कोण आहे? तर स्थित प्रज्ञा आहे असं तू समजावं. कोण समजावं? असं तुम्ही समजावं. तुम्ही म्हणजे अर्जुनाला भगवंत सांगत आहे, असा ज्ञानी पुरुष समजावा की ज्यांच्या ठिकाणी रिद्धी सिद्धीविषयी आसक्ती नाही, ज्यांच्या ठिकाणी स्वर्गा सुखाविषयी आसक्ती नाही, असा पुरुष स्थित प्रज्ञा आहे असं समजावं. या ठिकाणी उदाहरण समुद्राचं दिलं आहे, परंतु या ठिकाणी भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे की ज्यांच्या चित्तामध्ये कधीही
तर या भोगाविषयी आसक्ती निर्माण होत नाही. असा पुरुष जो या कामामध्ये या भोगामध्ये आसक्त होत नाही, असा पुरुष स्थितप्रज्ञ आहे का नाही. तर अशा पद्धतीने स्थितप्रज्ञाचे लक्षण अजून भगवंत सांगणार आहेत. आणि अशा पद्धतीने आजचे झालेले जे काही चिंतन आहे ते चिंतन आपण विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.